2 मिनिटं उभे राहा. कॅमेरा लागले तुम्ही पहिले पुढे जाता बूम घेऊन माझी आपल्या सगळ्यांना पहिल्यांदाच टिळक भवन या ठिकाणी सन्माननीय प्रांताध्यक्षांना मला भेटायचं आहे. त्याच्यावर त्यांची भेट घेतल्यानंतर पुढचा जो काही निर्णय होईल त्याच्यानंतर मी आपल्याशी नक्की संवाद साधेल. माझी विनंती राहील मला भेटीसाठी अजून तर सन्माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांना माझी पहिलीच भेट होणार आहे. या भेटीनंतर मात्र मग माझा जो काही निर्णय असेल ते बाहेर येऊन मी नक्की आपल्याला कळवेल. असं आहे की सगळी सन्मान्य मंडळी जी नाही का या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीने काही ठिकाणी का या सगळ्या गोष्टी सांभाळतात त्या सगळ्या किंवा पक्ष नेतृत्व म्हणून आहेत त्या सगळ्यांचे मला या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करता आली किंवा त्यांनी माझ्याशी चर्चा केली याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. माझी भेट झाल्यानंतर मी नक्की आपल्याला कळवतो. नाराजी कुणाबद्दल नाही. माझी विनंती काँग्रेसमध्ये माझी जोपर्यंत चर्चा होत आहे तोपर्यंत मला काही सांगता येणार नाही. माझी भेट जाण्यासाठी काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा पक्ष विचार झालेला पक्ष आहे. या ठिकाणी प्रशांत जगताप हे टिळक भवन इथे पोहोचलेले आहेत. मात्र त्यांनी याबाबत कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. चर्चा करू आणि त्यानंतर बाहेर येऊन याबाबत तुम्हाला माहिती देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील फोन केला का असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्याबाबत त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही आहे. प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांनी याबाबत कुठलीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही आहे. चर्चा सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बातचीत करण्यासाठी इथे आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबत जी चर्चा होईल त्यानंतर काय भूमिका आहे ती स्पष्ट होणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र जगताप हे काँग्रेसमध्ये जाणार असं जवळजवळ निश्चित झाल्याचं दिसतंय. प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी आता खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. मात्र त्यांनी याबाबत कुठलंही स्पष्ट विधान केलेलं नाही आहे. चर्चा करण्यासाठी आपण इथे आलो असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना उद्धव ठाकरे आणि शिंदे सेनेकडून देखील फोन गेल्याची माहिती आहे. मात्र आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याबाबत कुठलीही स्पष्ट माहिती दिलेली नाही आहे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील. प्रणाली, सपकाळ यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. कुठलीही भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही आहे. काय वाटतं? ते म्हणाले की अजूनही माझी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांच्याशी मी पहिल्यांदाच भेट करणार आहे. त्यांच्याशी माझा पहिल्यांदाच संवाद साधणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मी पुढचा निर्णय सांगू शकेल. परंतु तोपर्यंत माझा निर्णय झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं नसलं तरी त्यांच्या शब्दांमध्ये वारंवार हे येत होतं की मी हर्षवर्धन सपकाळ यांना पहिल्यांदाच भेटणार आहे. तर त्यामुळे त्यांच्याशी भेट झाल्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट करेन. आता आपण पाहतोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहे त्यांचं हे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये आता प्रशांत जगताप हे दाखल झालेले आहे. अँटी चेंबरमध्ये प्रशांत जगताप हे आता गेलेले आहे जिथे हर्षवर्धन सपकाळ हे त्यांची बऱ्याच वेळची वाट बघतायत. तिथून बोलणं झाल्यानंतर मात्र पुढचा निर्णय प्रशांत जगताप घेणार आहेत. आता आपण पाहतो आहोत की प्रशांत जगताप हे काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहे. खरं तर 12ची वेळ होती त्यांच्या इथे पक्षप्रवेशाची जी काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आलेली होती. परंतु आता मात्र तब्बल 12:30 वाजून गेलेले आहेत. माफ करा 1:15 वाजत आलेला आहे आणि आता ते पोहोचलेले आहेत. त्यामुळं आणि इथे आल्यावरही ते म्हणतायत की हर्षवर्धन सपकाळ यांना भेटल्यानंतर मी भूमिका जाहीर करेल. याचा अर्थ त्यांचं अजूनही काँग्रेसमध्ये जायचं आहे किंवा नाही यामध्ये तळ्यात मळ्यात आहे. असं असलं तरी ते काँग्रेसच्या मुख्यालयात येणं हा सुद्धा एक मोठा संकेतच म्हणावा लागेल. इथे येऊन पक्षप्रवेश होणार नाही अशी शक्यता थोडीशी कमी आहे. पण आत्ताच्या घडीला आपण पाहतो आहोत की प्रशांत जगताप हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयातील अँटी चेंबरमध्ये गेलेले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी ते संवाद साधतील आणि त्यानंतर पुढल्या बाबी ज्या आहेत त्या इथे आपल्याला घडताना दिसतील. परंतु काँग्रेसच्या वतीनं मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा आधीच करण्यात आलेली आहे.
जेव्हा की प्रशांत जगताप काँग्रेसच्या दारात आल्यावरही म्हणतायत की पुढचा निर्णय मी नंतर घेईन जी हर्षवर्धन सपकाळ यांना भेटल्यानंतर. हं. या प्रशांत जगताप यांचा संभ्रम जो आहे तो अजूनही कायम आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित होताना दिसतो. जी धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. प्रशांत